नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. आणि ही पुरणपोळी मी गुळाची बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो चण्याची डाळ, इथे पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, केशर सिरप घेतलेलं आहे, थोडंसं मी पिठामध्ये वापरणार आहे. आणि ते मोहन घालण्यासाठी मोठा चम्मच एक तेल घेतलेलं आहे. इथे जायफळ पावडर घेतलेली आहे थोडी. इथे मी तेल गरम करून घेते मोहन घालण्यासाठी. आणि त्या पिठामध्ये मी थोडंसं केशर घालणार आहे. थोडंसं एक अर्धा चम्मच केशर सिरप घालते. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, याच्यातून मी थोडंसं पीठ अगदी काढून ठेवलेलं आहे. पण जर आपल्याकडे पीठ बोरला नाही किंवा मला जर मैद्याचं पीठ वापरायचं नसेल पोळी लाटताना, तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता याच्यामध्ये आपण हे गरम झालेलं तेल घालणार आहोत. मी गॅस बंद करते. आणि याच्यामध्ये हे तेल घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. हे पीठ आहे ते कसं मळायचं ते तर मी दाखवणारच आहे तुम्हाला. पण त्याआधी आपण चण्याची डाळ आहे ती शिजायला ठेवूया. ही चण्याची डाळ शिजायला ठेवताना इथे एक बाऊल भरून घेतलेला आहे. अर्धा किलो डाळ आहे. हा एक भांडा जो डाळ आहे त्याच्यामध्ये 2 भांडी पाणी घालायचे आणि डाळ शिजवून घ्यायची. आपली डाळ शिजायला लावलेली आहे मी. डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत. ही पीठ मळण्याची पद्धत माझ्या सासूबाईंची आहे. ती मी तुम्हाला दाखवते की त्या कोणत्या पद्धतीने पीठ मळतात त्या. खूप म्हणजे खूपच असं साधारण पातळ करून पीठ मळतात, घट्टसर मळत नाही. हलक्या हाताने मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मी केशर सिरप वापरलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये हळद वापरलीत तरी चालेल, किंवा आपल्याकडे फूड कलर मिळतात, खायचे रंग, त्याच्यापैकी कोणताही रंग वापरलात किंवा कलरफुल केलं तरी चालेल, छान लागतात. कधी कधी आम्ही कलरफुलसुद्धा बनवतो. आता मी हे 400 ml पाणी वापरलेलं आहे. त्यात अजून वापरणार आहे. अशा पद्धतीने रगडून व्यवस्थित असं पातळ करून पीठ मळून घ्यायचे. अजून थोडंसं घेते पाणी. आपण 400 ml वापरला होता पहिला. आता त्याच्यामध्ये पुन्हा 100 ml वापरले, म्हणजे जवळजवळ 500 ml पाणी वापरले. अशा पद्धतीने पूर्ण ते पीठ फेटून घ्यायचं. जोर देऊन फेटून घ्यावं लागतं. तुम्ही पाहिलं तर पीठ बघा कसं झालेलं आहे ते. अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचे. आता हे पीठ मी
10 ते 12 मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ पूर्ण कसं आहे ते. अशा पद्धतीने पीठ हे मळून घेतलेलं आहे. आणि हे पीठ आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल पसरवून घेतलेलं आहे चिटकून राहू नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये मी आता हे पीठ काढून घेणार आहे. सर्व पीठ काढून घेते त्याच्यात. डाळ आपली छान शिजते आहे. आपलं पीठही मळून झालेलं आहे आणि भांड्यामध्ये काढून झालेलं आहे. आता मी ह्या पिठावरती या पळीच्या सहाय्याने 2 डाव तेल घालते, कच्चंच तेल घालते. हे पीठ झाकून जाईल एवढं तेल त्याच्यावरती घालायचे. 3 पळी तेल घातलंय. हे पूर्णपणे झाकलं पाहिजे तेलाच्या खाली. आणि ते पिठामध्ये तेल थोडंसं चांगलं मुरेल. आणि हे आपण 2 तास झाकून ठेवणार आहोत. असं झाकून ठेवायचं आहे. 2 तासानंतर आपण पोळ्या बनवणार आहोत. त्या अगोदर आपण ही डाळ छान अशी शिजवून घेऊया. बघूया आपली डाळ किती शिजली आहे ती. डाळ अशी पूर्णपणे स्मॅश व्हायला लागली की आपण बंद करायची. त्याच्यातच शिजवून द्यायचं नाही, दाणे दाणे राहिले पाहिजेत. पण बोटचेपी झाली अशी. आता मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने आपण डाळ संपूर्ण गाळून घेतली आहे. ती एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. आणि हे भांडं आपण ह्याच्यावरती ठेवून गॅस ऑन केलेला आहे मी. त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहोत आणि पूर्ण छान असं एकजीव करून घेणार आहोत. छान मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये मी जायफळ पावडर टाकते. आता मी गॅस बंद करते कारण की हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होईल. थंड होऊ द्यायचे. हे डाळ आणि गुळाचं आपलं सारण हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि छान थंड झालेलं आहे. आता हे आपण वाटून घेणार आहोत. हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल किंवा पाट्यावर वाटून घेतलं तरी चालेल. माझ्याकडे हे पुरण यंत्र आहे. त्या पुरण यंत्रात मी हे व्यवस्थित वाटून घेते. त्याच्यामध्ये टाकते. आणि हे आता छान असं फिरवून घेते. थोडं करते. अशा पद्धतीने आपण पुरण यंत्रातून संपूर्ण पुरण तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपण पोळीकडे वळूया. आपलं पुरण छान तयार आहे. इथे पीठही आपलं तयार आहे. इथे लावण्यासाठी मी सुकं पीठ घेतलेलं आहे थोडं.
आणि इथे आपलं पीठ अशा पद्धतीने तयार झाले, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार आहे आणि याच्या आपण आता पोळ्या बनवणार आहोत. इथे मी सारणाचा गोळा तयार करते, अर्थात पुरणपोळीचं स्टफिंग. पुरण अशा पद्धतीने पुरणाची गोळी तयार करून घ्यायची. आणि इथे हे जे पीठ आहे त्याला थोडं सुकं पीठ लावायचं आणि हातावरती गोळी तयार करून घ्यायची. असं. आणि त्याच्यामध्ये आपण हे पुरण भरणार आहोत. अशा पद्धतीने पुरण भरून घ्यायचे. असा गोळा तयार करून त्याला सुकं पीठ लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने पोळी बनवून इथे मी तवा गरम केलेला आहे, त्याच्यावरती मी ही पोळी टाकते. एका बाजूने पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची. अशाच पद्धतीने आता मी दुसरी पण पोळी बनवते आणि सर्व पोळ्या आपण अशाच बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने गोळी तयार करायची पिठाची. आणि सारणाची गोळी तयार करून त्याच्यामध्ये भरायची पुरण. जर तुम्हाला वाटलं की जास्त आहे पीठ तर ते पीठ ह्याच्यातला काढून टाकायचं आणि हे मग पीठ लावून लाटायचं. इथे आपल्या एका बाजूने छान भाजून झालेलं आहे. आपण आता पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊया. आता आपण त्याला साजूक तूप लावायचे. बघा किती छान मस्त फुल. तर मैत्रिणींनो, साजूक तुपातल्या गुळाच्या पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत.